everybody students. We are going to learn today. आज आपण फॉर्मॅट ऑफ ॲक्टिव्हिटी आपण कृतीपत्रिका पाहणार आहोत. ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या किती मार्काला कुठली ॲक्टिव्हिटीज आहेत हे आपण आज ब्रीफमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं ह्या चॅनलला तुम्ही बघा याच्यावरती आपण पाहू शकतो सेक्शन फर्स्ट देअर आर बघा. आता याच्यामध्ये सेक्शन कसे आहेत सेक्शन फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन किती मार्काला आहे तो आपण ब्रीफमध्ये पाहणार आहोत. जेणेकरून आपल्याला कशा प्रकारे अभ्यास करता येईल हे सांगता येईल. कारण का बऱ्याचदा आपल्याला होतं आपल्याला प्रोज झालेले आहेत, बऱ्यापैकी पोएम्स झालेले आहेत आणि रायटिंग स्किल थोडंफार झालेलं आहे. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच राहिलेला आहे. नाहीतर ईमेल झालेला आहे, ब्लॉग रायटिंग झालेलं आहे, एक्सपान्शन्स ऑफ आयडियाज झालेले आहेत. त्या एक्झाम्पल लिहिताना आपण याचा अभ्यास करू शकतो. आणि आपल्याला 2 नॉवेल झालेले आहेत, 2 ड्रामा जे आहे ते झालेले आहेत. 2 ड्रामा जे आहेत त्या आपण सुरुवात करणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण जी कृतीपत्रिका असते आपली ॲक्टिव्हिटी असते तर प्रत्येक ॲक्टिव्हिटी किती मार्कासाठी, कुठला प्रश्न किती मार्कासाठी ते आपण आता पाहणार आहोत. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. बघा रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. तर प्रोजमध्ये ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात ती कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज पहिल्यांदा तो पॅसेज असतो तो वाचायचा आहे आणि त्यानंतर ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही सोडवू शकता. त्यामधली पहिली ॲक्टिव्हिटीज आहे, आता ही पूर्ण ॲक्टिव्हिटीज इन एक्स्ट्रॅक्टवरती 12 मार्कासाठी असते आणि पहिली ॲक्टिव्हिटी असते ग्लोबल अंडरस्टँडिंग. ग्लोबल अंडरस्टँडिंग फॉर 2 मार्क्स. आता ते ग्लोबल अंडरस्टँडिंगमध्ये केव्हा केव्हा प्रश्नसुद्धा येतात ते ग्लोबलवरती. फॉर एक्झाम्पल और मॅप, एखादं मॅप येतं किंवा वेब पेज येतं त्याच्याशी रिलेटेड शब्द येतात, वर्ड्स येतात. तर ज्यावेळेस आपण ग्लोबल ॲक्टिव्हिटी लिहित असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स विचारले जातात आणि ते विचारताना आपण तिथं काय केलं पाहिजे, 2 मार्क आहे त्याला आणि नेमकं तेच उत्तर त्याच्याशीच रिलेटेड ते आन्सर आहे ते लिहू शकतो. एक्झाम्पल्स तुम्ही तिथं सांगू शकता ॲज अ कॉम्प्लेक्स और फॉर एक्झाम्पल ग्लोबल अंडरस्टँडिंग. सो कम्प्लीट द फॉलोइंग. जी वाक्य असतात ती पूर्ण करायची असतात. एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. बघा A2 जो आहे तो नेहमी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल इंटरप्रिटेशन और इंटर. फॉर एक्झाम्पल कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल तो सुद्धा 2 मार्कासाठी आहे. थर्ड A3 इन्फरन्स इंटरप्रिटेशन ॲनालायसिस. बघा इन्फरन्स इंटरप्रिटेशन ॲनालायसिस 2 मार्क्स. A4 पर्सनल रिस्पॉन्सेस 2 मार्क्स. लँग्वेज स्टडी FIU 2 मार्क्स अँड A6 व्होकॅब्युलरी 2 मार्क्स. बघा आता बऱ्याचदा काय होतं जे 12 मार्क असतात ते आपल्या हातचे असतात पण तरीसुद्धा आपल्याला तिथं कन्फ्युजन होतं. केव्हा केव्हा आपल्याला वी डोंट नो द मीनिंग ऑफ क्वेश्चन्स. बघा आपल्याला त्या शब्दाचे जे मीनिंग्ज असतात जर आपल्याला ते माहीत नसतील तर त्याचा परिणाम आपल्या ॲन्सरवर होतो आणि ॲन्सरवर अशा तऱ्हेने होतो की आपल्याला बरोबर ॲन्सर आहे ते लिहिता येत नाहीत, ॲन्सर्स लिहिता येत नाही. आणि त्यामुळे आपण रोज एक जरी पॅसेज सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एक स्किल निर्माण होतं की कशाप्रकारे आपण पॅसेज सोडवला पाहिजे, प्रश्न केव्हा वाचले पाहिजेत, पॅसेज कधी वाचला पाहिजे, पॅसेज एकदा वाचल्यानंतर तो पुरेसा आहे का आन्सर लिहायला तर नाही, त्याच्यासाठी अजून 2दा तो पॅसेज वाचला पाहिजे. प्रश्न वाचताना सुद्धा ते. आणि ज्यावेळेस तुम्ही हे स्किल तुमच्या हाती डेव्हलप केव्हा होईल, डायरेक्ट तुम्ही जर एक्झामला गेला आणि डायरेक्ट एक्झाममध्ये तुम्ही सोडवलं तर सोडवण्यात डिफिकल्टी येतात. कारण का आपल्याला तोच प्रश्न फक्त सोडवायचा असतो का नाही, आपल्याला 3 तासामध्ये पूर्ण पेपर कवर करायचा असतो 80 मार्काचा आणि त्यामध्ये मग रायटिंग स्किल एखादं राहून जातं.
मग ते राहू न द्यायचं नसेल किंवा आपल्यामध्ये स्किल निर्माण करायचं असेल तर तुम्ही काय करायचं, रोज एक पॅसेज जो सीन असेल किंवा अनसीन असेल तो तुम्ही रोज सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशनला अवघड जाणार नाही. मग जे हे ग्लोबल अंडरस्टँडिंग असेल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असेल, तर तिथले प्रश्न जे असतात ते प्रश्न कशा प्रकारे पडतात, कुठला प्रश्न कुठं असतो, प्रश्नाची उत्तरं कशी असतात, ती शोधायची कशी, हे तुम्ही पहिल्यांदा बघून सोडवा, नंतर तुम्ही ती लिहू शकता. क्वेश्चन 1 मधलाच बियाकडं असतो लँग्वेज स्टडी. आता लँग्वेज स्टडीमधले कुठला भाग आहे बघा, नॉन टेक्स्च्युअल ग्रामर 4 मार्क्स. त्याच्यामध्ये नॉन टेक्स्च्युअल ग्रामर असतो तो 4 मार्क्ससाठी असतो. त्यामधला आता पूर्ण जो क्वेश्चन आहे लँग्वेज स्टडीचा तो 4 मार्क्ससाठी असतो. आणि डू ॲज डायरेक्टेड 1मध्ये डू ॲज डायरेक्टेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस 3 मार्क्स. एनी 3 ग्रामर आयटम्स नॉट आस्क्ड A5 ऑफ क्वेश्चन नंबर 1 फॉर एक्झाम्पल ॲज शुड बी सिलेक्टेड. क्वेश्चन नंबर 2 A शुड बी सिलेक्टेड. आता काय सांगितलेलं आहे बघा, जो क्वेश्चन ग्रामरचा आपण इथं पाहू शकतो A5 लँग्वेज स्टडीमध्ये जो विचारलेला आहे तो प्रश्न तुम्ही नॉन टेक्स्च्युअल ग्रामरमध्ये विचारू शकत नाहीत. एक्झाम्पल सांगितलेलं आहे बघा, नॉन टेक्स्च्युअल ग्रामर. आणि हे किती मार्कासाठी आहे, 3 क्वेश्चन असणार ग्रामरवरती. आणि 3 क्वेश्चन असल्यानंतर त्या ग्रामरवरती नंतर तुम्ही काय करू शकता की स्पॉट द एरर्स इन सेंटेन्सेस. जर त्या सेंटेन्समध्ये एरर असेल, चूक असेल, तर तुम्ही ते काय करायचं आहे, स्पॉट करायचं आहे. सो स्पॉट द एरर इन सेंटेन्सेस फॉर 1 मार्क. 1 or 2 सेंटेन्सेस कॅन बी आस्क्ड. त्याच्यामध्ये 1 किंवा 2 क्वेश्चन तिथं विचारू शकतात. क्वेश्चन नंबर 2 A रीड द एक्स्ट्रॅक्ट. हा क्वेश्चन नंबर 1 वरती आहे बघा. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 A रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी गिवन बिलो. द ॲक्टिव्हिटी इज गिवन ॲज अनसीन पॅसेज ऑफ 275 to 300 वर्ड्स. टोटल 12 मार्क्स. आता जो अनसीन पॅसेज जो आहे तो सुद्धा किती मार्कासाठी आहे, 12 मार्कासाठी आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन कसे आहेत, ग्लोबल अंडरस्टँडिंग फॉर 2 मार्क्स, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल 2 मार्क्स, इन्फरन्स इंटरप्रिटेशन ॲनालायसिस 2 मार्क्स, पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्स अँड लँग्वेज स्टडी 2 मार्क्स. In this question we also have the practice of solve द अनसीन पॅसेज. ह्या प्रश्नामध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे काय, तर आपण रोज एक पॅसेज, मी म्हणत नाही की 10-12 पॅसेज सोडवा, रोज एक पॅसेज तरी आपण सोडवलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक्झामिनेशनला चांगलं प्रेफरन्स द्यायचं असेल, रिस्पॉन्स द्यायचं असेल किंवा स्कोरिंग करायचं असेल तर परफेक्ट ॲन्सर येण्यासाठी आपण ते प्रयत्न केलेच पाहिजेत. बऱ्याचदा काय होतं, आपण उत्तर लिहिलेलं असतं पण मे बी त्याचं उत्तर जे आहे ते चुकीचं सुद्धा असू शकतं, पण आपल्याला एक आत्मविश्वास असतो की मी काहीतरी लिहिलेलं आहे. पण काहीतरी लिहिण्यापेक्षा तुम्ही जे ॲन्सर बरोबर आहे तेच लिहायचं असेल तर तुम्ही अनसीन पॅसेज आणि सीन पॅसेजसाठी रोज एक पॅसेज बघून सोडवा. ही माझी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स आहेत, सगळ्यांनी त्या सूचना पाळायच्या आहे सगळ्यांच्यासाठी. जर तुम्हाला स्कोरिंग करायचं असेल, कारण का ह्या प्रश्नाचे ॲन्सर तिथंच दिलेले आहेत, फक्त आपलं स्किल वापरायचं आहे, फक्त आपलं रीडिंग अंडरस्टँडिंग स्किल वापरलं आणि त्याच्याद्वारे हे प्रश्न आपण सोडवू शकतो. आता लँग्वेज स्टडीमध्ये प्रश्न कुठले विचारले जातात, फॉर एक्झाम्पल आता बघा टेन्स तर नेहमीच असतात, आर्टिकल्स असतील, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, चेंज द वॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, रेटोरिकल क्वेश्चन. तर अशा प्रकारचीच क्वेश्चन जे आहेत ते लँग्वेज स्टडीमध्ये असणार आहे. ते पण आपण टेन्स किंवा आर्टिकल्स आहे ते पण आता आपण अभ्यासणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण नॉवेल किंवा ज्या प्रोज राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 B समरी. आता समरी असते, सारांश असतो. तो सारांश कसा लिहायचा हा सुद्धा नेमका आपल्याला प्रश्न पडत असतो, कारण का आपण कधीच सारांश लिहिलेला नसतो. बघा मराठीमध्ये सारांश लिहायचं असेल तर आपल्याला लक्षात येतं की बाबा कुठला पॉईंट इम्पॉर्टंट आहे कुठला नाही, पण इंग्लिशमध्ये समरी याचाच अर्थ बऱ्याच मुलांना कळत नाही आणि तो अर्थ न कळाल्यामुळे मुलांना ॲन्सर लिहिता येत नाहीत. फॉर एक्झाम्पल बघा, राईट द समरी ऑफ द अबाव एक्स्ट्रॅक्ट with a suitable title with the help of given points or hints.
बघा, जी समरी दिलेली आहे एक्स्ट्रॅक्ट जे आहेत त्याच्याद्वारे तुम्ही ती समरी लिहू शकता आणि सुटेबल टायटल जो शीर्षक देतो त्याशी संबंधितच शीर्षक असलं पाहिजे, टायटल असलं पाहिजे. टायटलला मार्क्स असतात, अर्धा मार्क हा टायटलला असतो. आणि सारांशामध्ये फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस आपण एखादा पिक्चर किंवा मूवी 3 तासाची बघतो बरोबर, आणि ती 3 तासाची मूवी ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो, आपल्या मित्राला सांगत असतो स्टोरी, ती 3 तास लावतात का आपण स्टोरी सांगताना? चालवतो नाही. आपण ती काय करतो, समराईज करतो 5 मिनिटामध्ये किंवा 2 मिनिटामध्ये आपण ती पूर्ण स्टोरी सांगतो. त्याचप्रमाणे जे पॅसेजमध्ये दिलेलं आहे सांगायचं नाही, लिहायचं आहे. यू हॅव रिटन फॉर्म, मग ते लिहायचं कशामध्ये आहे, इन अ समराईज फॉर्म. बघा, समरी सारांशमध्ये लिहायची आहे. मग कुठले कुठले पॉईंट महत्त्वाचे आहेत, काय करावं, डूज ऑफ फॉर एक्झाम्पल इन समरी रायटिंग, डोंट्स. फॉर एक्झाम्पल फर्स्ट यू रीड द पॅसेज. समरी रायटिंगमध्ये यू रीड द पॅसेज. इफ यू डोंट अंडरस्टँड द पॅसेज यू रीड द पॅसेज. जर तुम्हाला एका वाचनामध्ये ते कळालेलं नसेल तर तुम्ही अजून एकदा तो पॅसेज जो आहे तो तुम्ही वाचू शकता. सेकंड, क्वेश्चन नंबर सेकंड, सी नोट मेकिंग. बघा, नोट मेकिंग. आता नोट मेकिंगमध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले असतात. तर नोट मेकिंगमध्ये सुद्धा एक्झाम्पल्स कशा प्रकारे दिलेले आहेत बघा. रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द गिवन ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स 3 मार्क्स. आता आपण नोट मेकिंग वर्गामध्ये झालेले आहे, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना नोट मेकिंग कळालेलं आहे. समरी रायटिंगसुद्धा कळालेलं आहे. बघा, समरीमध्ये आपण जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मांडायचे आहेत, पॅसेजमध्ये लिहायचं आहे आणि त्याला योग्य असं टायटल द्यायचं, त्याला सुटेबल असं टायटल द्यायचं. आणि महत्त्वाचा भाग जो आहे तो ओमिट करायचा नाही. जे एक्झाम्पल्स असतील, रिपिटेशन ऑफ द वर्ड, जर वाक्याचं पुन्हा पुन्हा तिथं आलं असेल, एक्झाम्पल असतील किंवा तुमचे जे कॉमेंट्स आहेत तिथं ॲड करायचे नाहीत, इन्क्लूड करायचे नाहीत. आहे तो पॅसेज समराईज करून 1/3 भागामध्ये आपण तो लिहायचा आहे. फक्त लिहिताना त्याच्यासाठी 2-3 समरी रायटिंग तुम्ही लिहून काढा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल कसं हाऊ टू राईट ॲज अ समरी रायटिंग, कशा प्रकारे समरी रायटिंग लिहू शकता. हे झालं फर्स्ट सेक्शन. बघा, फर्स्ट सेशन देअर इज 34 मार्क्स. फर्स्ट सेक्शन आहे त्याच्यासाठी किती मार्क्स आहेत, 34 मार्क्स आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा सीन पॅसेजवरती 12 मार्क्स आहेत, ग्लोबल अंडरस्टँडिंग 2 मार्क्स, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल 2 मार्क्स, इन्फरन्स इंटरप्रिटेशन ॲनालायसिस 2 मार्क्स, पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्स, लँग्वेज स्टडी 2 मार्क्स, वोकॅब्युलरी 2 मार्क्स. सेकंड question number first, B, language study for 4 marks, non-textual grammar. Do as directed the transformation of sentences 3 marks and spot the error sentence 1 marks. And question number second, A, read the extract and complete the activities given below as the activities given below, for example as unseen passage. अनसीन पॅसेजसुद्धा 12 मार्काचा आहे, ग्लोबल अंडरस्टँडिंग 2 मार्क्ससाठी आहे, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल 2 मार्क्स आहे, इन्फरन्स इंटरप्रिटेशन ॲनालिसिस 2 मार्क्स आहेत, पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्स आहेत आणि लँग्वेज स्टडी आहे ती 2 मार्क्ससाठी आहे. समरी रायटिंग जे आहे ते आपण 4 मार्क्ससाठी धरूया आणि जी नोट मेकिंग आहे ती किती मार्कासाठी आहे, 3 मार्क्ससाठी आहे. तर अशा प्रकारे एक्झाम्पल दिले जातात. कारण का मी हे का सांगत आहे तुम्हाला स्ट्रक्चर, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, मॅडम नक्की इंग्लिशचा अभ्यास काय करायचा. तर इंग्लिशचा अभ्यास जे आहे त्याचं स्किल वापरायचं आहे आणि ती स्किल लगेच आपल्याला जमत नाही. एक्झामला तुम्ही गेला आणि मी पॅसेज चांगलं लिहू शकतो, नाही, बिलकुल नाही. कारण का, जर तुम्हाला ते टेक्निक नसेल कसं सोडवायचे प्रश्न तर तुम्ही सोडवू शकता का, नाही. त्याच्यासाठी ते टेक्निक येण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. अनसीन पॅसेज तुम्ही घरी सोडवा किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही वर्गात सोडवू शकता. अनसीन पॅसेज, सीन पॅसेज आणि पोएमसुद्धा. बघा, सेक्शन सेकंड पोएट्री 40 मार्क्स. Section second for poetry 14 marks. First, read the extract and complete the activities given below. Scene extract from a poem about as a 10 lines. For example, marks 10.
पोएमचं सुद्धा तसंच आहे बघा. पोएम जी आहे ती 14 मार्कासाठी दिलेली आहे, पण 10 मार्काचे त्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, ग्लोबल अंडरस्टँडिंग 2 मार्क्स, इन्फरन्स इंटरप्रिटेशन ॲनालिसिस 2 मार्क्स, पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्क्स, पोएटिक डिव्हायसेस 2 मार्क्स अँड क्रिएटिव्हिटी 2 मार्क्स. बघा, ग्लोबल अंडरस्टँडिंग 2 मार्कासाठी आहे, इन्फरन्स इंटरप्रिटेशन ॲनालिसिस 2 मार्कासाठी आहे, पर्सनल रिस्पॉन्सचे जे क्वेश्चन्स असतात त्याला 2 मार्क्स असतात. बघा, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन बरेच विद्यार्थी काय करतात, पॅसेजमधलीच उत्तरे लिहितात. बाळांनो, पॅसेजमधली उत्तरं तिथं महत्त्वाची नाहीत. व्हॉट इज द इम्पॉर्टंट? युअर ऑन व्ह्यू, युअर पर्सनल रिस्पॉन्स, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट इन युअर रायटिंग. आणि तुमच्यातली ती फॅक्ट आहे, त्यामुळं जास्तीत जास्त मुलांनी तुमचे पर्सनल रिस्पॉन्स जे आहेत, मग प्रत्येकाने काय करायचे, प्रत्येक पोएमवरती युअर ऑन ओपिनियन, तुमच्या स्वतःचं मत तिथं महत्त्वाचं आहे. अँड लास्ट वन, क्रिएटिव्हिटी, फॉर एक्झाम्पल ॲज अ पोएम 2 मार्क्स. ओके, देन देर इज अ B, read the extract and write as per the instructions in extract. For example, 10 or 15 lines from another poem not asked with क्वेश्चन नंबर 3A, फॉर एक्झाम्पल मार्क्स 4. आता जी पहिल्या A सेशनमध्ये जी पोएम विचारलेली आहे तीच पोएम तुम्हाला पुढं विचारली जात नाही. ॲप्रिसिएशनला दुसरी पोएम विचारली जाते. मग ॲप्रिसिएशनमध्ये किती मार्क्स आहेत? 4 मार्क्स आहेत. तर 4 मार्क्स कुठे कुठे डिव्हायशन केलेलं आहे? फॉर एक्झाम्पल, ॲप्रोप्रिएटनेस ऑफ थीम अँड लँग्वेज फीचर्स. ॲप्रोप्रिएटनेस, योग्यता कशी आहे, त्या थीम जो आशय आहे किंवा जो महत्त्वाचा भाग मांडलेला आहे तो ॲप्रोप्रिएट कसा आहे, किंवा लँग्वेज फीचर, लँग्वेज भाषेची जी वैशिष्ट्ये आहे ती कशा प्रकारे आहे, ते 2 मार्कासाठी आहे. एक्सप्लेनेशन अँड प्रेझेंटेशन फॉर 1 मार्क. जे एक्सप्लेनेशन देणार आहोत किंवा प्रेझेंटेशन देणार आहोत ते किती मार्कासाठी आहे? 1 मार्कासाठी आहे. पर्सनल ओपिनियन अँड इव्हॅल्युएशन 1 मार्क. जे तुमचं पर्सनल ओपिनियन असेल किंवा इव्हॅल्युएशन असेल ते 1 मार्कासाठी असेल. फॉर एक्झाम्पल बघा, तर हा 3रा क्वेश्चन आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड रायटिंग ॲज पर द इन्स्ट्रक्शन अँड सीन एक्स्ट्रॅक्ट ऑफ 10 or 15 लाईन्स फ्रॉम अनादर पोएम नॉट आस्क्ड इन. फॉर एक्झाम्पल बघा, पर्सनल रिस्पॉन्स, तर ॲप्रिसिएशनमध्ये तुम्ही प्रत्येक पोएमचा ॲप्रिसिएशन लिहून काढा. तुम्हाला सांगितलेले आहेत शॉर्ट नोट्स कशा बनवायच्या. फॉर एक्झाम्पल बघा, पोएमसाठी तुम्ही काय करू शकता. फॉर एक्झाम्पल, टायटल तर तुम्हाला तिथे दिलेलं आहे, फक्त रायटरचं नाव लक्षात ठेवा. ॲप्रोप्रिएट थीम, प्रत्येक पोएमची थीम आहे ती लिहून काढा. लँग्वेज फीचर, त्याची लँग्वेज कशी आहे, कॉम्प्लेक्स आहे का सिम्पल आहे. एक्सप्लेनेशन अँड प्रेझेंटेशन, तुम्ही तिथं प्रेझेंटेशन करू शकता किंवा एक्सप्लेनेशन देऊ शकता ओळींचं. अँड पर्सनल ओपिनियन अँड इव्हॅल्युएशन. आणि सगळ्या पॉईंटचं तुम्ही पर्सनल ओपिनियन तुमच्याबरोबर ठेवा, ते कराच. बघा, 100% तुम्हाला तिथं फायदा आहे. कारण का, पर्सनल रिस्पॉन्ससाठी तिथं किती मार्क्स आहेत? 2 मार्क्स आहेत. त्यामुळं पर्सनल ओपिनियन तुम्ही तुमच्याबरोबर पोएमचं ठेवा. बरोबर आलंच पाहिजे. सो ॲप्रोप्रिएटनेस ऑफ थीम अँड लँग्वेज, एक्सप्लेनेशन, प्रेझेंटेशन अँड पर्सनल ओपिनियन अँड इव्हॅल्युएशन. सेक्शन नंबर 3. आता बऱ्याचदा काय होतं, मी तुम्हाला का सांगते सीन पॅसेजची तुम्ही तयारी करा. कारण का, जर सीन पॅसेज तुम्हाला अंडरस्टँडिंग लेवलपर्यंत गेलं नाही किंवा आपल्याला डिफिकल्ट गेलं तर त्याचा इफेक्ट जो आहे तो आपला रायटिंग स्किलवरती पडतो. एक्झाम्पल बघा, जर तुम्हाला पहिला प्रश्न अवघड गेला तर रायटिंग स्किल आहे जरी आपल्याला येत असेल तर आपला कॉन्फिडन्स जो असतो तो लो होतो आणि त्यामुळे आपल्याला रायटिंग स्किलच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या आपल्याला सोडवता येण्याची शक्यताही कमी असते. बघा, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज. आता रायटिंग स्किल जे आहे ते 16 मार्कासाठी आहे आणि मला वाटतं मुलांनी जे रायटिंग स्किल आपल्याला परफेक्टली येतं आहे की ज्या रायटिंग स्किलमध्ये मला व्यवस्थित येईल की बाबा मला ईमेल रायटिंगपेक्षा लेटर रायटिंग व्यवस्थित येईल तर तुम्ही ईमेल सोडवा. तुम्हाला ईमेलपेक्षा लेटर रायटिंग किंवा लेटर रायटिंगपेक्षा ईमेल रायटिंग तुम्हाला जास्तीत जास्त कशाबद्दल रायटिंग करता येईल तुम्ही तेच सोडवा. एक्झाम्पल्स बघा,
कारण का बऱ्याचदा काय होतं, आपल्याला वाटतं की बाबा रे हा प्रश्न मला खूप लिहिता येईल, पण नंतर आपण लिहायला गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं आपल्याला 2-3 ओळीपेक्षा जास्तीत जास्त लिहिता येत नाही. सो कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. फॉर एक्झाम्पल ईमेल ऑर लेटर रायटिंग. ईमेल किंवा लेटर रायटिंग. मग ते ईमेल किंवा लेटर रायटिंग ॲज अ फॉर्मल, ते कसं असलं पाहिजे, ॲज अ फॉर्मल असलं पाहिजे. आणि किती मार्कासाठी आहे, 4 मार्क्स. बघा, कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. ईमेल ऑर लेटर रायटिंग फॉर्मल फॉर 4 मार्क्स. सेकंड बी एक्सपान्शन्स ऑफ आयडियाज और ब्लॉग रायटिंग फिल्म रिव्ह्यू. बघा, कशाला और काय आहे ते पण लक्षात ठेवा. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं गोंधळ होतो की आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो व्यवस्थित आणि समजून घेऊन वाचा, जेणेकरून रीडिंग करा, जेणेकरून तुम्हाला तो सोडवण्यासाठी सोपा जाईल. बघा, एक्सपान्शन ऑफ आयडियाज, ब्लॉग रायटिंग, फिल्म रिव्ह्यू. बघा, एक्सपान्शन ऑफ आयडियाज और ब्लॉग रायटिंग और फिल्म रिव्ह्यू आहे. सी अपील, लिफलेट, रिपोर्ट रायटिंग, व्ह्यू काउंटर. मला वाटतं ईमेल रायटिंग झालेलं आहे, एक्सपान्शन ऑफ आयडियाज झालेले आहेत, ब्लॉग रायटिंग झालेलं आहे. आपलं लेटर रायटिंग, फिल्म रिव्ह्यू, अपील, लिफलेट, व्ह्यू काउंटर, व्ह्यू एक्झाम्पल्स. बघा, व्ह्यू काउंटर व्ह्यू कितीला आहे, 4 मार्क्ससाठी आहे. अँड डी स्पीच रायटिंग, कम्पेअरिंग, डायलॉग रायटिंग, इंटरव्ह्यू फॉर 4 मार्क्स. तर असे रायटिंग स्किलमधल्या 4, 4, 4 इक्वल टू 16. तर हे पुन्हा 16 मार्कासाठी आहे. आणि तर हे 16 मार्काचे जे ॲक्टिव्हिटीज आहे, रायटिंग स्किल आहे, ते सोडवताना तुम्ही काय करायचं आहे, जास्तीत जास्त एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत आणि ते एक्झाम्पल्स घेताना तुम्ही त्याचा वापर करून लिहायचं आहे. आणि बघा कशा तऱ्हेने सेक्शन 3 जे आहे ते रायटिंग स्किलमधले आणि 4, 4, 4, 4. बघा, 16 मार्क्स. आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला रायटिंग स्किल व्यवस्थित करत नाही बाळांनो. इथं तुम्हाला स्टुडंट्स, इथं तुम्हाला मार्क्स पडतात. बघा, मार्क्स तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये जास्तीत जास्त पडू शकता. त्यामुळे सगळ्यांनी प्रत्येक प्रश्न जो आहे तो लिहा. कारण का, एखादा जरी प्रश्न सोडवून दिला तर त्याच्यातले मार्क्स जे आहे ते कठीण होऊ शकतात. त्यामुळं प्रत्येक प्रश्न जो आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके. सेक्शन 4 लिटररी जनरल मार्क्स 16. बघा, सेक्शन 4 लिटररी जनरल मार्क्स 16. तर लिटररी जनरल मार्क्स 16 16 मार्कासाठी आहे. आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपण पाहू शकतो. क्वेश्चन नंबर 5A, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. खाली दिलेल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, कृती आहेत, त्या आपण काय करायच्या आहेत, पूर्ण करायच्या आहेत. आणि त्या पूर्ण करताना नेमकं काय करायचं आहे, बघा, एक्झाम्पल्स 4 मार्कासाठी आहेत. फॉर एक्झाम्पल, ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. पहिली, ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. सेकंड, ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. तर सगळ्यात पहिली आपली संकल्पना, जो मी पहिला तुम्हाला हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा जो व्हिडिओ पाठवलेला आहे तो तुम्ही पहा आणि तो पाहिल्यानंतर तुम्ही ह्याचे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व करू शकता. सो ॲक्टिव्हिटीज इन दिस सेक्शन फ्रेम फॉर एक्झाम्पल ऑन सेक्शन 4.1. आणि ह्याच्यावरची ॲक्टिव्हिटी जी आहे त्याच्यावरती प्रश्न पडतात. 4.1 वरती काही प्रश्न दिलेले आहेत, एक्झाम्पल्स तिथं दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 5 तिथंसुद्धा तुम्ही पाहू शकता. ॲन्सर इन अबाउट 15 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. आता 50 शब्दामध्ये आपण जे क्वेश्चन्स दिलेले आहेत त्याचे ॲन्सर्स लिहायचे आहेत, उत्तरं द्यायचे आहेत. आणि ते किती मार्कासाठी आहे, तर त्याचं ॲन्सर जे आहे ते 4 मार्कासाठी क्वेश्चन्स दिलेला आहे. आणि प्रत्येक प्रश्न सोडवताना ज्या ॲक्टिव्हिटीज असतात, जो क्वेश्चन्स असतो तो सोडवताना ॲन्सर जे आहे ते व्यवस्थित सोडवलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, सो आता हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा, तर ड्रामा जी संकल्पना आहे, हिस्ट्री आहे, ती कळण्यासाठी सुद्धा सोपी आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारले जातात. आता क्वेश्चन कसे विचारले जातात, फॉर एक्झाम्पल एलिमेंट्स ऑफ ड्रामा.
बघा, एलिमेंट्स ऑफ ड्रामा, ड्रामाचे एलिमेंट्स कुठले कुठले आहेत, किंवा एखाद्या व्यक्तीचा ड्रामा आणि त्या व्यक्तीचं नाव विचारलं जातं, किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव सांगितलं जातं आणि त्याचा ड्रामा कुठला हे सुद्धा तिथं विचारू शकतात. त्याचप्रमाणे याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा 15 वर्ड. फॉर एक्झाम्पल, क्वेश्चन टू बी फ्रेम्ड ऑन एलिमेंट्स सच ॲज, कुठले कुठले एलिमेंट्स आहेत बघा, प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर. बघा 6 एलिमेंट्स, प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज अँड कॅरेक्टर. आता ज्यावेळेस आपण ड्रामा सांगतो, प्लॉट हे महत्त्वाचे आहे. फॉर एक्झाम्पल, बिगिनिंग, मिडल, एंड. का बिगिनिंग, मिडल, एंड, सुरुवात, मध्य आणि शेवट सांगण्यासाठी आपल्याला प्लॉट महत्त्वाचा आहे. आणि तो महत्त्वाचा सांगताना एक्झाम्पल्स आपल्याला दिले जातात. स्ट्रक्चर, फॉर एक्झाम्पल, थॉट, थीम. आता जशी प्लॉट, स्ट्रक्चर महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे थीमसुद्धा महत्त्वाची आहे. व्हेन यू डिस्कस एनी वन ऑफ द नेम ऑफ द कॅरेक्टर और मेन आयडिया इन द पोएम. बघा, पोएममध्ये, प्रोजमध्ये असेल, ड्रामामध्ये असेल तर थीमसुद्धा महत्त्वाची आहे. सेटिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट इन ड्रामा. नॉवेलपेक्षा किंवा प्रोजपेक्षा सुद्धा सेटिंग ही ड्रामामध्ये महत्त्वाची आहे. का ड्रामा इज अ परफॉर्मन्स ऑन द स्टेज. ड्रामा जो आहे तो कुठं केला जातो, परफॉर्मन्स ऑन द स्टेज. सेकंड, फॉर लँग्वेज, सो द ऑथर इज युज्ड ॲज अ सिम्पल ऑर कॉम्प्लेक्स लँग्वेज. जो ऑथर असतो त्याला स्वातंत्र्य असतो, तो सिम्पल लँग्वेज चूज करू शकतो किंवा कॉम्प्लेक्स लँग्वेजसुद्धा तो वापरू शकतो. अँड लास्ट वन इज कॅरेक्टर, हू परफॉर्म द ॲक्शन ऑन द स्टेज. कॅरेक्टर, जो कॅरेक्टर असतो, जो पात्र असतो, तो परफॉर्मन्स करत असतो. ज्या कृती आहेत स्टेजवरती ते करण्याचं काम तो आहे, तो ॲक्टर करत. तर बघा, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5मध्ये आपण पाहिलं प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज अँड कॅरेक्टर. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे तो डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम अँड डिस्कस फॉर 2 मार्क्स. बघा, डिस्क्राईब. आता डिस्क्राईब म्हणजे काय, तर वर्णन करणे. त्याच्यामध्ये आपण घटना असेल किंवा एखादा कॅरेक्टर असेल तर त्या पात्राचं किंवा त्या ठिकाणाचं आपण काय करू शकतो, वर्णन करू शकतो. सेकंड, एक्सप्लेन. वी कॅन एक्सप्लेन एव्हरीथिंग ऑन द स्टेज. आपण त्या घटना ज्या आहेत त्या पूर्णपणे एक्सप्लेन करतो. अँड थर्ड, कम्पेअर. आपण काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो, तुलनात्मक करू शकतो. आणि ती तुलना करताना एखादं ड्रामा आहे आणि त्याचा आणि दुसऱ्या ड्रामाशी जे रिलेशनशिप आहे किंवा एखादं कॅरेक्टर असेल तर कॅरेक्टरचे जे बिहेवियर आहे ते आपण कम्पेअर करू शकतो. कॉन्ट्रास्ट, त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रास्ट दाखवलेला आहे. फॉर एक्झाम्पल, एखादं कॅरेक्टर ॲक्शन वेगळं करत आहे, कृती वेगळ्या करत आहेत, पण त्याच्यातून तोंडातून जे डायलॉग्स आहेत ते वेगळे जात असतील तर त्याच्यामध्ये आपण काय होत आहे, कॉन्ट्रास्ट होत आहे. नेक्स्ट, नेम. बघा, नावं जी असतात, आता नावं जी आहेत ते डिफिकल्ट आहेत. आपल्याला ऑलरेडी माहीत आहेत की प्रत्येक ड्रामॅटिस्टची जी नावं आहेत ते डिफिकल्ट आहेत, ते अंडरस्टँडिंग होण्यासाठी अवघड आहेत. पण ती नावं तुम्हाला एक्झामिनेशनला येऊ शकतात. आणि डिस्कस, आणि ते आपण चर्चा करायची आहे. बघा, डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम और डिस्कस. सेकंड, इलस्ट्रेट, इंटरप्रिट, नरेट, जस्टिफाय. इलस्ट्रेट, इंटरप्रिट, नरेट, जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय. आता त्याचं इलस्ट्रेट करू शकतो आपण, स्पष्टीकरण करू शकतो, वर्णन करू शकतो. इलस्ट्रेट, इंटरप्रिटेशन देऊ शकतो, त्याची माहिती देऊ शकतो. नरेट, कथन करू शकतो. जस्टिफाय करू शकतो, आन्सर. फाइंड, शोधू शकतो. आयडेंटिफाय, आणि ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता बऱ्याचदा एक एक्झाम्पल सांगते. आपण एखादं नाटक पाहत असेल आणि आपण मध्येच बसलो तर आपण काय करतो,
आयडेंटिफाय, जस्टिफाय, नरेट करण्याचा. आणि कोणीतरी आपल्याला काय करतं, नरेट करण्याचा प्रयत्न करतो की सुरुवातीपासून काय झालेलं आहे, की बाबा तू पहिला एपिसोड पाहिला नाही, मी तुला स्पष्टीकरण सांगते, एक्झाम्पल. तर त्याप्रमाणे ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज सांगताना प्रत्येक गोष्ट जी आहे ती सांगितली जाते, नरेट. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, फक्त स्टोरी महत्त्वाची नाही, आपल्याला आपल्या टेक्स्टबुकमध्ये प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टरवरचेच क्वेश्चन्स येणार. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, ते डिस्क्राईब केलं पाहिजे, त्याचं एक्सप्लेन केलं पाहिजे, कम्पॅरिझन केलं पाहिजे, प्लॉटचं कॉन्ट्रास्ट दाखवलं पाहिजे, ज्याच्यामध्ये नेम्स डिस्कसेस. सेकंडमध्ये आपण सांगू शकतो ॲज अ इलस्ट्रेट, इंटरप्रिट्स, नरेट, जस्टिफाय, फाइंड अँड आयडेंटिफाय. तर हे आपण नॉवेलचे ते पाहणार आहोत. आपण एलिमेंट्स पाहिलेले आहेत, पण आपण थर्ड आणि फोर्थ जो ड्रामा आहे तो पण आपण आता पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 5, 6. आता क्वेश्चन नंबर 5ची जी 6 ॲक्टिव्हिटीज आहे बघा, 6 ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, ॲन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. क्वेश्चन्स टू बी फ्रेम्ड ऑन एलिमेंट सच ॲज. आता हे सुद्धा क्वेश्चन कशावरती, एलिमेंट, कुठल्या एलिमेंट्सवरती विचारले जातात, ॲज अ प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर. बघा कुठले कुठले, प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर. आता कथानक आहे, त्याचं स्ट्रक्चर आहे किंवा थीम आहे, सेटिंग असेल, लँग्वेज असेल, कॅरेक्टर असेल. फर्स्ट डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस फॉर 2 मार्क्स. सेम सिच्युएशन और सेम, फक्त काय आहे, तो वरचा ड्रामा जो आहे तो सेकंड ड्रामा असेल आणि हा जो असेल तो थर्ड असेल. सो थर्ड सेशन, डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस ऑन द प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर. सेकंड, इलस्ट्रेट, इंटरप्रिट, नरेट, जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय फॉर 2 मार्क्स. तर ह्याच्या ज्या नोट्स आहेत, आपण काय करायचं का, एक्झाम्पल बघा. सगळ्यात अगोदर तुम्ही फर्स्ट यू रीड द ड्रामा, देन यू रीड द प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग अँड लँग्वेज अँड कॅरेक्टर, अँड देन यू आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन्स. आणि नंतर तुम्ही त्याचे ॲन्सर देऊ शकता. पण सगळ्यात अगोदर आपण ड्रामा वाचला पाहिजे. तो ड्रामा मला वाटतं पहिला ड्रामा आणि 4.1, 4.2 द रायझिंग ऑफ द मून, ह्याचेसुद्धा व्हिडिओज मी पाठवलेले आहेत. ते तुम्ही पाहिलंच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. जर तुम्हाला थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर जर कळायची असेल, वाटत असेल की मला ते कळावं, तर त्याच्यासाठी अगोदर ते ड्रामा पूर्ण सांगितलेला, तर तुम्ही ड्रामा पहा. स्टोरी रूपात एकदम छान, सोप्या, सरळ भाषेत सांगितलेला आहे, तो तुम्ही पाहिलाच पाहिजे, त्याला पर्याय नाही. लक्षात बघा. क्वेश्चन नंबर 5D. आता डी आकडा त्याच्यामध्ये जो आहे बघा, डी आकडा त्याच्यामध्ये जो आहे तो ॲन्सर इन अबाउट 15 वर्ड्स टू द क्वेश्चन गिवन बिलो, तो सुद्धा 4 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन टू बी फ्रेम्ड ऑन एलिमेंट सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर, अँड एक्सप्लेन, कम्पेअर, contrast, name, discuss for 2 marks. Illustrate, interpret, narrate, justify, find, identify for 2 marks. An activity in this section should be framed on, for example. बघा, आपण काय करतो, ग्रामरवरती जास्त भर देतो. ग्रामर आपल्याला खूप म्हणजे जास्तीत जास्त मार्कासाठी नाही, तरीसुद्धा आपण कशावरती भर देतो, ग्रामरवरती भर देतो. आणि त्यामुळे डिफरन्सेस काय निर्माण होतात किंवा डिफिकल्टीज काय निर्माण होतात बघा. जिथं आपल्याला 16 मार्कासाठी नॉवेल्स आहेत आणि प्रत्येक नॉवेल आपल्याला 4, ईच नॉवेल हॅज 4 2 मार्क्स. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट व्हेन यू राईट ॲन्सर ऑफ द ड्रामा. आता नॉव्हेल जे आहे ती 12th स्टँडर्डला आहे तुम्हाला पुढच्या वर्षी, नेक्स्ट इयर. बट दिस इयर यू हॅव स्टडीड ॲज, फॉर एक्झाम्पल, आता कुठले कुठले एक्झाम्पल्स तुम्ही घेऊ शकता फ्रॉम रिलेटेड एलिमेंट्स ऑफ ड्रामा. देर विल बी क्वेश्चन ऑन फ्रेम्ड ऑन द एलिमेंट्स सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर. आणि जर ते आपल्याला
ड्रामामधले जर एलिमेंट्स आपल्याला कळाला तर तो ड्रामा आपल्याला सगळ्यात सोपा जाईल. त्यामुळे ड्रामा जो आहे तो इग्नोर करू नका, त्याच्यावरती दुर्लक्ष करू नका. प्रत्येक ड्रामा 4-4 मार्कासाठी आहे. असे 16 मार्क्स ड्रामावरती आहे. रायटिंग स्किलमध्ये 16 मार्क्स आहेत, त्याच्याकडे पण दुर्लक्ष करू नका. प्रोज रायटिंग 12 मार्कासाठी आहे. पोएमचं 14 मार्कासाठी आहे. त्याच्यामध्ये पोएमचं एक्स्ट्रॅक्ट असेल त्याच्यामध्ये 10 मार्काचा आहे आणि ॲप्रिसिएशन आहे ते 4 मार्कासाठी आहे. तर अशा प्रकारे बघा अजून एकदा आपण इथं पाहू शकतो. ॲक्टिव्हिटी फर्स्ट फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 ग्लोबल अंडरस्टँडिंग कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल फाइंड ट्रू ऑर फॉल्स. मग त्याच्यामध्ये कसले ॲक्टिव्हिटी शीट दाखवलेले आहेत, पर्सनल रिस्पॉन्समध्ये कशा येणार किंवा ॲक्टिव्हिटी 1. आता ॲक्टिव्हिटी 1 बघा एक्झाम्पल त्याच्यामध्ये प्रश्न एकत्र केले जेणेकरून तुम्हाला लक्षात यावे क्वेश्चन्स कसे असणार. आता बघा ॲक्टिव्हिटी फर्स्ट A1 A2. आता A1 A2 कशामध्ये आहे, सीन पॅसेजमध्ये आहे, अनसीन पॅसेजमध्ये आहे आणि पोएममध्ये आहे. मग ग्लोबल अंडरस्टँडिंगमध्ये क्वेश्चन्स कुठले येऊ शकतात. फाइंड ट्रू ऑर फॉल्स, करेक्ट द फॉल्स सेंटेन्सेस. म्हणजे चुकी बरोबर वाक्य, जर चुकीचं वाक्य असेल तर त्याला तुम्ही बरोबर बनवू शकता. कंप्लीट द वेब चार्ट फ्लो चार्ट टेबल. तुम्हाला एखादा वेब चार्ट दिला जाईल, टेबल दिला जाईल किंवा फ्लो चार्ट दिला जाईल, ते तुम्ही कंप्लीट करायचं आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्ही चूज करायचं आहे. मॅच द इन्फॉर्मेशन इन A with B अँड चूज 2 सेंटेन्सेस दॅट डिस्क्राईब थीम सेंट्रल आयडिया. तुम्ही 2 सेंटेन्सेस चूज करू शकता ॲज अ सेंट्रल थीम ऑर आयडिया. रिअरेंज द जंबल सेंटेन्सेस क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. म्हणजे रिअरेंज करायचे आहेत जंबल सेंटेन्सेस, वरचं वाक्य खालचं वाक्य वर असेल तर म्हणजे सिक्वेन्स लावायचा आहे. चूज द 2 सेंटेन्सेस दॅट डिस्क्राईब गिस्ट ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. 2 सेंटेन्सेस तुम्ही वर्णनात्मक त्याच्या एक्स्ट्रॅक्टबद्दल उतार्याबद्दल लिहू शकता. फाइंड आउट इंटेन्शन ऑफ द ऑथर फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस. म्हणजे इंटेन्शन ऑफ द ऑथर, त्या लेखकाचा जो हेतू आहे तो पॅसेज देण्याचा, त्याच्या संदर्भात तुम्ही लिहू शकता. फाइंड आउट द प्रूफ एव्हिडन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द फॉलोइंग ॲज अ सिच्युएशन. And 9 find out the proof evidence from the extract from the following sentences. 10 choose the 2 correct or wrong sentences. करेक्ट किंवा रॉंग सेंटेन्सेस जे आहेत ते तुम्ही चूज करायचे आहेत. ॲक्टिव्हिटी A1 A2 झालेला आहे. म्हणजे ग्लोबल अंडरस्टँडिंग कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल 4 मार्कात झालं बघा. ॲक्टिव्हिटी A3 इन्फरन्स इंटरप्रिटेशन ॲनालायसिस. त्याच्यामध्ये कुठलं आहे बघा. फाइंड आउट द मिनिंग ऑफ डॅश. एखाद्या ह्याचं वर्ड्स दिले असतील त्याचे मिनिंग अर्थ आहे ते शोधायचे आहेत. गिव रिझन फॉर. तुम्ही रिझन कारणं तिथे देऊ शकता. कंप्लीट द सेंटेन्सेस विथ प्रॉपर वर्ड्स ऑर एक्सप्रेशन. तुम्ही जी वाक्य आहे देणारी त्याच्यामध्ये कंप्लीट द सेंटेन्स, जे सेंटेन्सेस आहे ते तुम्ही कंप्लीट करू शकता. पिक आउट द सेंटेन्सेस टू सपोर्ट द रायटर्स आयडियाज. ज्या सेंटेन्सेस आहेत ते तुम्ही काढून घेऊ शकता आणि काय करू शकता त्याला पिक आउट द सेंटेन्सेस टू सपोर्ट द रायटर्स आयडिया. आणि तुम्ही सपोर्ट करू शकता कुणाला, ज्या लेखकाच्या ज्या आयडियाज आहेत, कल्पना आहेत त्याला तुम्ही सपोर्ट करू शकता. 5th राईट एक्सप्रेशन्स अगेन्स्ट द रायटर्स व्ह्यू. तुम्ही तुमचे एक्सप्रेशन्स आहेत त्या रायटर्स व्ह्यूजच्या म्हणजे रायटर्सचे जे व्ह्यूज आहेत त्याच्या अगेन्स्ट जरी गेला आणि त्याच्याबद्दल लिहिलं तरी चालतं, पण तुमचं ओपिनियन हे महत्त्वाचं आहे. पण शक्यतो करून तुम्ही त्याच्याशी सहमत असल्याचं दाखवा. कंप्लीट विथ सुटेबल रिस्पॉन्स. आणि जे वाक्य आहे ते सुटेबल रिस्पॉन्स असलं पाहिजे, त्याच्याशी योग्य रिस्पॉन्स असलं पाहिजे, प्रतिक्रिया असल्या पाहिजेत. फाइंड द इन्स्टन्सेस टू सपोर्ट द रायटर्स व्ह्यू. ज्या इन्स्टन्सेस आहेत त्या रायटर्स व्ह्यूच्या त्याच्यासाठी सपोर्ट केलं पाहिजे. अँड एक्सप्लेन द मिनिंग ऑफ सेंटेन्सेस. आणि काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे मिनिंग ऑफ द सेंटेन्सेस. त्या वाक्याचे जे अर्थ आहेत ते तुम्ही एक मिनिंग आहे ते स्पष्टीकरण तिथं देऊ शकता. गिव रिझन फॉर द सिच्युएशन गिवन बिलो. त्याच्यासाठी तुम्ही रिझन देऊ शकता. एक्झाम्पल्स बघा. पर्सनल रिस्पॉन्समध्ये एक्सप्लेन इन युअर ऑन वर्ड्स. तुम्ही तुमच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये मांडू शकता. एक्सप्रेस युअर ओपिनियन. सजेस्ट सम सॉल्युशन फॉर. स्टेट युअर आयडियाज फॉर. Narrate a parallel experiences. Write your self experiences. Mention your reaction to the situation. Describe the impact effect of the extract on your mind. Imagine yourself in that place. Express your views and give reason for.
बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतात की पर्सनल रिस्पॉन्समध्ये क्वेश्चन कशा प्रकारचे असतात, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि ते लक्षात ठेवा की जास्तीत जास्त तुमचे ओपिनियन तिथं लिहायचे आहेत. तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये काय कराल हेच सांगितलेलं आहे. ॲक्टिव्हिटीज A5मध्ये लँग्वेज स्टडी असेल, लँग्वेज स्टडी त्याच्यामध्ये चेंज द डिग्री, मॉडल ऑक्झिलरी, जिरन इन्फिनेटिव्ह हे सुद्धा झालेलं आहे बघा. सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स ते घेणार आहेत. आर्टिकल्स प्रेपोजिशन, पंक्च्युएशन, चेंज द व्हॉइस हे सुद्धा आता तुम्हाला ऑन द व्हिडिओ पाठवणार आहे. ते तुम्ही पाहायचेच, त्याला पर्याय नाही. व्होकॅब्युलरीमध्ये सिनॉनिमस, अँटॉनिमस, देअर मीनिंग्स, फिल इन द ब्लँक्स, ॲप्रोप्रिएट वर्ड्स, फ्रेजेस. फॉर एक्झाम्पल, फाइंड आउट द डिस्कोर्स मार्कर्स or complete the word registers, word puzzle as crosswords. Find out the instances of collocations. Write one word for the expression or group of the words, or word formation and adjective and adverse nouns for example. तर इवन ॲक्टिव्हिटीज, ग्लोबल अंडरस्टँडिंग, फ्लो चार्ट कशा प्रकारे दिलं जातं तर हेच आहे. याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच विचारले जाईल. पोएटिक क्रिएटिव्हिटीमध्ये काय येणार बघा. ड्रामा, प्लॉट, कॅरेक्टर, थीम, सेटिंग, लँग्वेज, प्लॉटमधल्या सेंटेन्सेस. रिअरेंज द फॉलोइंग सेंटेन्स. तर ह्याचे जे स्क्रीनशॉट आहेत ते तुम्ही काढा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. प्लॉटचं असेल, प्लॉटमध्ये रिअरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर सिक्वेन्स. कॅरेक्टर्स असतील, सेटिंग असतील, सेटिंगबद्दल काय विचारलं जातं, थीमबद्दल काय विचारलं जातं, ॲज अ लँग्वेज असेल किंवा लँग्वेज याच्याबद्दल काय विचारलं जाईल ते लक्षात बघा. लँग्वेज, थीम, सेटिंग, कॅरेक्टर, प्लॉट, ड्रामा, लिटररी जनरल 16 मार्क्स. तर कुणाच्याही शंका असतील तर मला तुम्ही विचारू शकता. आणि जे ग्रामर जे आहे, लँग्वेज स्टडी आहे ते आपण सुरुवात करणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत, कंप्लीट प्रोज आणि ड्रामा कंप्लीट करणार आहोत. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. सो सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू व्हेरी मच.